हॅलो. सो आज आहे डे 3 आमच्या गावामध्ये आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30. मी आत्ताच झोपेतून उठली आहे आणि बघा सनसेट. खूप जास्त सुंदर असा सनसेट झाला आणि हा रोड मला खूप जास्त पर्सनली आवडतो. आज काहीच नाही केले. आज पूर्ण दिवस सकाळी उठून चहा पिलाय, दुपारी जेवण केलंय आणि 4च्या दरम्यान मी झोपले. आता 5:30 वाजले. उठले. आराम की जिंदगी, गाईस गाव की जिंदगी. बघूयात आता आज याच्या पुढे आपण काय करतोय ते काय. बहुतेक उद्या आम्ही म्हणजे मी, मम्मी, मावशी आम्ही जातोय माझ्या मावशीच्या घरी, जे एक किंवा अर्ध्या तासाच्या अंतरावर गाव आहे त्यांचं. तिथे आम्ही जाणारच. सी होपफुली उद्या जाऊ. काल केसांना लावलेली मेहंदी अजून पण माझ्या नखांमधनं गेली नाही. दिस इज माय मदर. काय खाली मम्मी? कोणी दिली? मम्मी आणि मावशीने मिळून मायचं पूर्ण दुकान रिसेट करून दिले, सगळे साफसफाई करून दिली. माय हाय, माय हाय 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 बोल. हाय मावशी इथे बसलेले आहे. बाय. मायका एवढा भारी भारी खाऊ आहे. चक्की खाऊ माईचा अर्धा जास्त खाऊ इकडे तर आम्हीच खाऊन टाकतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. 조금 이상해졌어. 자꾸만 시도 때도 없이 시무룩하고 고민이 생겼니. मम्मीचं सकाळपासून कामच संपत नाही. सगळं झाडूस मारते, पोछाच मारते, आता कचरा जाळते. बस कर मम्मी, चल घरात. आणि इम्पोर्टेड झाडू. समझ रहे हो आप? गाव का इम्पोर्टेड झाडू. आत्ता मी आली आहे मम्मी आणि मावशी बरोबर त्यांच्या फ्रेंडच्या घरी आणि एवढ्या वर्षानंतर एकमेकांना भेटून सर्व खूप जास्त खुश आहेत. आणि इथे मावशी आणि मम्मीची नजर लिंबूच्या या झाडावर पडली, ज्याच्यावर खूप सारे लिंबू आलेले. मग काय, हे बघा. माझ्याकडे थोडेच आहेत पण भेटले नाही. माझ्या अर्धी माझे चला ताई, कुठे जाते तिथे खाली हात नाही आएंगे, कुछ ना कुछ लेकर आएंगे. किती सारे लिंब घेतलेत मम्मी? बस गमगमी यायला लय छान वाटायला. पहिले इथून वाट होती जायला, कुठं गेले घर, कुठं गेले दार, काय नाही. हो. मम्मी आणि मावशी त्यांच्या जुन्या आठवणी काढतायत आणि ते सर्व ऐकून मला खूप जास्त नॉस्टॅल्जिक फील होते. आणि इथे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. लुक ॲट दिस. मी इथे तासन तास थांबू शकते फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी. ओह हाऊ ब्युटिफुल. गावात ह्या वेळेस रिकाम्या आणि पडीक पडलेल्या घरांची संख्या खूप जास्त वाढली आहे, कारण त्या घरात राहणारे आजी आजोबा आता ह्या जगात नाहीये. पण हे पूर्ण उद्ध्वस्त झालेली घरं माझ्या लहानपणी पूर्णपणे चांगल्या अशा परिस्थितीत होती. बाय से बाय. हे आमच्या आत्याबाईंचं घर. मला अजूनही आठवतं जेव्हा आम्ही मुंबईवरून गावी जायचो तेव्हा त्या आमच्यासाठी चहा बनवायच्या. इथे त्यांचा राजन होता जो आता फुटलाय. त्यांच्या घराची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटतं.
जेवणासाठी मस्त झणझणीत चिकन आणि ज्वारीची भाकरी आहे. आणि सिटी असो वा गाव, लहान मुलांचं जेवताना फोन वापरणं हे आता सगळीकडे सेमच झाले. आणि अशा प्रकारे गावातला 3रा दिवस संपला आणि गावातल्या आपल्या 4थ्या दिवसाची सुरुवात झाली हा हिला परेशान करून. आजचा दिवस खूप जास्त बोरिंग होता, सो मी जास्त काही रेकॉर्डच नाही करू शकले. आणि आता झाली आहे संध्याकाळ आणि इथे खूप सुंदर असा सनसेट झालेला आहे. आणि ही सर्व मुलं आपल्या बालपणाचा आनंद घेतात इथे. मग मी पण त्यातल्या एका जणाला पकडून जबरदस्ती माझ्याबरोबर खेळायला लावलं, ज्यात मला खूप जास्त मज्जा आली. रात्रीच्या जेवणासाठी आहे एकदम टेस्टी आणि माझा फेवरेट आंब्याचा रस, त्याच्याबरोबर गरम गरम चपात्या आणि पापड कुरड्या. अशा प्रकारे आजचा पण दिवस संपला. बाय बाय.